स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज मी बनवणार आहे तूप। तर तूप बनवण्यासाठी मी बरीच साय जमा केली होती आणि त्या साईला विरजण लावलं होतं। तर ती विरजण लावलेली साय मी या कुकरमध्ये ठेवलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवते। कुकरमध्ये मी कावर ठेवली। तर अशा पद्धतीने मी विरजण लावलेलं होतं। तर बघा, तर कुकरमध्ये मी यासाठी लावलं होतं। आता आहे थंडीचे दिवस आणि विरजण असं लवकर हे होत नाही, आंबत नाही दही। विरजण लावलेली साय दही, त्याचं दही होत नाही लवकर, म्हणजे वेळ लागतो। तर अशा पद्धतीने कुकरमध्ये लावलं ना, कुकर थोडंसं फ्रीट करून घ्यायचं आणि त्यानंतर कुकरमध्ये असं विरजण लावायचं। त्यामुळे हे लवकर दही आंबतं। आणि तसंही मी रात्री उशिरा लावलं होतं, त्यामुळे मग मला हे कुकर लावावं लागलं, नाहीतर एरवी नाही लावत। तर बघू शकतो तुम्ही किती छान विरजण लागलेलं आहे आणि किती दही घट्ट झालेलं आहे। आता याचा आपण तूप करण्यासाठी हे दही उसळून घेणार आहोत। सर्वात अगोदर मी एका पातेल्यात, तर बघा किती छान विरजण लागलेले आहे। एकदम घट्ट घट्ट साय होती। विरजण टाकताना मी शूटिंग केली नाही, कारण की माझं असं ठरलेलं नव्हतं उद्या सकाळी ब्लॉग करायचं आहे म्हणून। बघू शकता तुम्ही, आत्ताच हे लोणी दिसतंय, इतकं छान विरजण लागले। आता याचं आपण तूप बनवू। लोणी घुसळण्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे। पाणी शक्यतो थंड पाणी घ्यायचं। मी इथे फ्रीजमधलं पाणी घेतलं आहे। तुम्ही माठातलंही पाणी घेऊ शकता, पण सध्या आम्ही काही माठातलं पाणी पित नाही थंडीचे दिवस असल्यामुळे। त्यामुळे मी फ्रीजमध्ये पाणी ठेवलं होतं थोड्या वेळासाठी, दह्यामध्ये लोणीमध्ये टाकण्यासाठी, आणि तेच पाणी मी इथे घेतलेलं आहे। आता आपण लोणी घुसळून घेऊ। हे लोणी घुसळताना जास्त वेळ लागत नाही। लोणी घुसळण्याचं काम किचकट वाटतं बऱ्याच जणींना, पण जेव्हा आपण साईमध्ये दह्याचं विरजण लावतो ना, ते विरजण परफेक्ट लागलं ना, दही व्यवस्थित आंबलं, तर त्याचं लोणीही छान निघतं। तर इथे बघू शकता अगदी 10 मिनिटामध्येच लोणी तयार झालेलं आहे। अजून 5 मिनिटं हे लोणी मी घुसळणार आहे। एकदम छान घट्टसर असं लोण्याचा गोळा निघतो बघा। इथे तुम्हाला दिसतच असेल किती छान लोणी निघाले। आता हे पूर्ण लोणी तयार झाले आणि ताक वेगळं तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने लोणी काढलं ना, तर आपल्याला ताक पण मिळतं। ताकापासून आपण कढी तयार करू शकतो किंवा जेवणासोबत ताक घेऊ शकतो। सध्या थंडीचे दिवस आहेत, असं ताक पिलं नाही तरी कढीसाठी ताक होतंच, आणि शिवाय लोणी पण छान निघतं। आणि बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की अशा पद्धतीने लोणी काढताना भांडे खूप भरतात आणि हातही भरतात। तर इथे बघू शकता तुम्ही, मी काही जास्त भांडे भरवलेले नाहीत, फक्त 2 पातेले घेतलेले आहेत आणि अगदी हात न भरवता बघू शकता तुम्ही, हाताला मी अजिबात हात घातलेला नाही यामध्ये, तरीसुद्धा लोण्याचा गोळा किती छान निघालेला आहे। आणि ज्या पातेल्यामध्ये मी लोणी घुसळलं ना, त्याच पातेल्यामध्ये मी आता तूप करणार आहे। आणि ज्या पातेल्यामध्ये साय होती विरजण, त्या पातेल्यामध्ये टाकलं, त्याच पातेल्यामध्ये आता ताक काढून ठेवलं आहे। म्हणजे 2च भांडे भरलेत। आणि जो चमचा आपण घेतो, झाऱ्या किंवा चमचा तूप करताना तूप हलवण्यासाठी, तर तोच चमचा इथं वापरायचा। त्यामुळे आपले हात भरत नाहीत, आणि रवी तर आपला कंपल्सरी असतो, तर त्यामुळे जास्त भांडे भरत नाहीत। अशा पद्धतीने तुम्ही तूप करून पहा। आणि मिक्सरमध्ये पण काही जणी करतात, मी पण करायची मिक्सरमध्ये, पण मला मिक्सरमधलं लोणी आवडत नाही। मिक्सरमधून लोणी काढताना ताक निघत नाही जास्त, आणि मिक्सरमध्ये पण खूप भांडे भरतात। मिक्सर भरतं, दुसऱ्या भांड्यामध्ये ताक काढायचं, एका भांड्यामध्ये लोणी काढायचं, चमचेही भरतात, हातही भरतात। त्यामुळे मला अशा पद्धतीनेच लोणी करायला आवडतं। तुम्हाला कशा पद्धतीने लोणी करायला आवडतं नक्की सांगा। आता तयार केलेलं ताक मी फ्रीजमध्ये ठेवलं। त्यानंतर मी लोणी कढवण्यासाठी गॅसवर ठेवलं। लोणी कढवताना गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी करायची, त्यानंतर कमी करायची। मोठी यासाठी मी गॅसची फ्लेम केली की जेणेकरून ह्या रवीला आणि चमच्याला जे काही लोणी लागलेलं आहे ते पटकन निघेल। आता इथे मी गॅसची फ्लेम खूपच कमी केली, आणि मिस्टरांनी मला एक काम सांगितलं, त्यामुळे मी गच्चीवर गेली। ते खाली थांबलेले होते, त्यांना म्हटलं तुम्ही दुकानात लक्ष द्या आणि तुपाकडे लक्ष द्या। तर मी इथे आले टेरेसवर। इथे त्यांनी मला सांगितलं होतं शेंगा पाहायला, कारण आज आम्हाला शेंगा तोडायच्या होत्या। तर वरून या वेलीला शेंगा थोड्याशाच आलेल्या आहेत, छोट्या छोट्या, पण आमच्या गार्डनमध्ये खाली बोरीचं झाड आहे, त्या बोरीच्या झाडावर पण शेंगाची वेल आहे। ते शेंगा पाहायसाठी मी आले होते वरती। तर इथून पण शेंगा दिसत होत्या, पण खूप उंच होत्या, त्या काही तोडता येण्यासारख्या नव्हत्या। आणि इथे टमाटे दिसले मला, तर म्हणून जाता जाता म्हटलं टमाटे तोडावेत। तेवढ्यात माझे मिस्टरही टेरेसवर आले, आणि तूप गॅसवर कडत होतं। मी पटपट टमाटे तोडले, खाली आले, तर तुपाचा घमघमीत वास येत होता। मी गॅस पटकन बंद केला। आता तूप कसं तयार झालं मी तुम्हाला नंतर दाखवते। त्या अगोदर आम्हाला गार्डनमध्ये अजून एक काम आहे, चला बघूया। आमच्या गार्डनमध्ये केळीची झाडं आहेत, आणि केळीच्या झाडाला बऱ्याच वेळा केळी येत असतात, आणि केळी पण आम्ही तोडून दाखवत असतो। पण आज आम्ही केळफूल तोडणार आहोत, कारण की आम्हाला केळफुलाची आज रेसिपी करायची आहे।
केळीच्या फुलाची कोणती रेसिपी करणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेल, पण आता सध्या केळीचं फूल किती सुंदर आलं इथं बघू शकता तुम्ही, आणि केळी पण छान आली. आणि केळीच्या फुलामध्ये आणि केळीमध्ये अशा पद्धतीने डिस्टन्स पडला ना, तेव्हा केळीचं फूल तोडून घ्यायचं, त्यामुळे केळी पोचतात, छान केळी येतात. तर केळीचं फूल तोडण्यासाठी हे बाहेर गेलेले आहेत, तर मी पण चालले. जाता जाता मला पेरू पडलेला दिसला खाली, आणि झाडावर पण एक पेरू दिसला, तो मी तोडून घेतला. जर नाही तोडले ना पेरू तर अशा पद्धतीने खाली पडतात. आणि आपल्या डाळिंबाच्या झाडाला पण आता सध्या छान कळ्या आणि फुलं लागलेले आहेत. डाळिंब आल्यावर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आता हे केळीचं फूल कसे तोडतात पाहूया. केळीचं फूल तोडण्या अगोदर यांनी केळीचे काही पानं तोडून घेतले, कारण की हे केळीचं फूल खूप उंच आहे, दिसतंय असं, पण खाली उभं राहून हात पुरत नव्हता, त्यामुळे त्यांनी स्टूलवर उभं राहून हे केळीचं फूल तोडलं. अगोदर सर्व पानं वगैरे तोडून घेतली आजूबाजूचे, त्यानंतर केळीचं फूल तोडून घेतलं. तर किती छान केळ फुल निघालेलं आहे, आणि त्याच्या केळीचे छोटे छोटे फुलं जे असतात ना, ते अशा पद्धतीचे असतात. त्याच फुलांची आपल्याला रेसिपी करायची आहे. त्यानंतर मिस्टर म्हटले चला आता शेंगा तोडू. तर शेंगा तोडण्यासाठी आलो, तर बोरीच्या झाडावर शेंगाची वेल गेलेली आहे, आणि इथे हे मला पक्ष्यांचे घरटे दाखवतात. पक्ष्यांचे घरटे अजून तसेच झाडाला लटकलेले आहेत, काही पडलेत काही आहेत. आणि बोरीच्या झाडावर वेल गेली, आणि बोरीच्या झाडाला पण खूप बोरं आलेले आहेत, शेंगा पण आलेल्या आहेत, पण ते तोडायला खूप अवघड जात होतं, कारण की बोरीच्या झाडावर आहे ती वेल. उंचावरच्या आणि काटेदार झाडामधल्या शेंगा तोडण्यासाठी माझ्या मिस्टरांनी एक जुगाड केलं. एका मोठ्या काडीला एक आकडा बांधला, विळा बांधला होता अगोदर, पण विळा काही जमत नव्हता, त्यानंतर त्यांनी आकडा बनवला आणि तो आकडा बांधला. विळा बांधला होता ना, तर डायरेक्ट शेंगाची वेलच तुटून यायची, त्यामुळे त्यांनी लोखंडी सळई घेतली एक, आणि त्या सळई वाकवून त्याचा आकडा बनवून तो आकडा बांधला. इथे मी व्हॉइस ओव्हर करत आहे, कारण की खूप ढोलताशांचा आवाज येतो आता व्हिडिओमध्ये, कारण की आमच्याकडे चालू आहे मतदानाचा प्रचार, तर त्याचा खूप आवाज येत होता, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केलं आहे बऱ्याच क्लिपमध्ये. शेंगा तर आज आम्हाला खूप छान भेटल्या, त्याचबरोबर बोरंही भेटले. तसे बोरीच्या झाडाला खूप बोरं आलेले आहेत, पण मी काही जास्त बोरं तोडत नाही, कारण की सध्या सर्दी खोकला असल्यामुळं आम्ही बोरं काही खात नाही. तर बघा आज आपल्याला गार्डनमध्ये काय काय भेटलंय. हे शेंगा आहेत, वालाच्या शेंगा एवढ्या भेटतील म्हणून असं वाटलं नव्हतं, कारण की वरून खूप थोड्याशा दिसत होत्या. ताजा फ्रेश पेरू, टमाटे, आणि बोरं पण भेटलेले आहेत. बोरं म्हणजे भरपूर आहेत बोरं बोरीच्या झाडाला. आता सध्या सर्दी खोकला, त्यामुळे काय बोरं कशाला काढायचे, त्यामुळे मी थोडेसेच काढले. असेच काढलेले बोरं मी कोणाला पण देते, मी खात नाही सध्या, मला सर्दी खोकलाय. आणि तसे ते आंबट नाही, बोरं नाही का, खूप बोरं आहेत. आणि गल्लीतल्या मुलांना वाटतं कोणालाही देते मी. येताना ताजा फ्रेश कढीपत्ता तोडलाय समोरच्या झाडाचा. आणि विशेष करून मला आज केळफुलच तोडायचं होतं, केळफुलाची मला रेसिपी करायची. तर चला म्हटलं गार्डनमध्ये गेले तर काही ना काही एक्स्ट्राचा भाजीपाला मला भेटतोच. तर बघा आज तर अशी होती आजची हार्वेस्टिंग, आणि ह्या शेंगाची मी आता भाजी करणार आहे, आणि केळफुलाची रेसिपी, आणि तूप कसं झालं ते पण मी तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, आता आपण साजूक तूप तयार झालेलं आपलं, ते आता एका प्लेटमध्ये आपण गाळून घेतोय. गार्डनमधून आलो, शेंगा तोडल्या, आणि शेंगा तोडून परत भाजी टाकली, आणि तोपर्यंत तूप थंड झालं. तर बघा इथे तूप तयार झालेलं आहे, आणि टेरेसवरून येताना मी तुम्हाला म्हटले होते तुपाचा खूप घमघमीत वास येतोय, तर जरा जास्तच घमघमीत वास येत होता, कारण की तुपाची थेरी पूर्ण करपली. आणि तसं तुपाला जास्त वास नाही आला, जास्त काळसर नाही झाली, ती चॉकलेटी झालेली आहे, तर त्यामुळे तुपालाही जास्त डार्क रंग आला आहे. आणि ज्या पद्धतीने आज मी तुम्हाला लोणी काढण्याची पद्धत दाखवली, त्या पद्धतीने जर लोणी काढलं तर तुपामध्ये जास्त बेरी निघत नाही. अगदी चमचाभर बेरी निघालेली आहे आजच्या तुपामध्ये. थंड झाल्यानंतर तूप मी एका बरणीमध्ये काढून घेतलं. तुपाची सविस्तर रेसिपी माझ्या आवडनिवड किचन या चॅनलवरती अपलोड आहे, नक्की पहा. तर आता आम्ही बसलो जेवायला, आणि जेवणामध्ये मस्त आज बनवलंय. हे आपण तूप बनवलं होतं ना त्या पातेल्यामध्ये, त्या पातेल्यात गुळ चपाती चुरून घेतली.
कोणाकोणाला आवडते अशी गुळ चपाती? मला तुम्हाला तर आवडते तर. तुम्हाला आवडते म्हणूनच केली ना. मला आवडते बघ खातो. खूप छान लागते अशी तुपामध्ये. छान झाले. आणि वालाच्या शेंगाची भाजी, भात, पोळी. तुपाच्या पातेल्यामध्ये थोडीशीच बेरी उरलेली होती तरी सुद्धा आम्ही त्यामध्ये गुळ चपाती चुरून खाल्ली आणि खूप छान लागतं अशा पद्धतीने तुपाच्या पातेल्यामध्ये बेरी उरते ना, त्या बेरीमध्ये गुळ चपाती चुरून खाल्ली तर तुम्हीही एकदा नक्की खाऊन पहा. खाल्ली असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वालाच्या शेंगाची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवली नाही, कारण की या अगोदरसुद्धा वालाच्या शेंगाची 2 वेळा मी रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. आमचे जेवण झाल्यानंतर मी जेवणाचे भांडे घासून घेतले. त्यानंतर आम्ही टेरेसवर आलो, कारण की टेरेसवर मला आज काही लावायच्या होत्या झाडांच्या बिया. बऱ्याच दिवसापासून मला झाडांच्या बिया लावायच्या होत्या, पण तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी गार्डनमधले कोणतेच कामं केले नव्हते. टेरेसवर पण सध्या खूप घाण झालेली आहे, कचरा दिसतोय आजूबाजूला. तर आता मी तो साफसूफ करणार आहे, पण आज नाही, 1-2 दिवसात नक्कीच करेन. तब्येत बरी नसली ना तर मग असेच आपले कामं एक्स्ट्राचे पडत राहतात. तर आमचे जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर आता मी आलेले आहे वरती टेरेसवर. बघा खूप छान वातावरण झालेले आणि मी आलेले आहे काही झाडांच्या बिया लावण्यासाठी. इथे एका टोपल्यामध्ये मी लावणार आहे दुधी भोपळ्याचे बिया, कारले आणि मुळा आहे, मकाचं कणीस आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी झाडं लावणार आहे. कोण होतं ते? तर हे बघा, या टोपल्यामध्ये अगोदर मी दुसरे झाडं लावलेले होते, पण ते आता झाडं सुकले. त्यानंतर मग हे माती आता भुसभुशीत केली थोडी. आणि हे बघा, शेंगा लावलेले होते मी त्याच्यात, भुईमुगाच्या शेंग सापडल्या सोडून मला खायला. अगोदर मी शेंगा काढून खाल्ल्यात, त्याबद्दल काही मी व्हिडिओ केला नव्हता. छान केला होता का व्हिडिओ? माझ्या लक्षात नाही. केला होता. लक्षात नाही माझ्या. भुईमुगाच्या शेंगाची बेल होत्या, कुरकुरीत लागलं शेंगा. एकच शेंग सापडली. मी शेंगा काढल्या होत्या त्याच्यात. चव पण खूप आहे. अरे हे पूर्ण माती उकरलीच नव्हती मी. धरा अजून. हे बघा, फुटले वाटते इथं. मग ती फुटली तर बाजूला ठेवा. हे बघा शेंगा. अरे ती फुटलेली लावायला ठेवा. इथेच ठेवतो, हे खातो. छान. तर हे आपण परत लावू. अजून सापडतंय का बघतो. चव जागा लागायला 3 भुईमुगाचे वेल होते याच्यामध्ये. दुधी भोपळ्याची बी आहे. दुधी भोपळा आपण हे दुकानातून विकत आणले होते बिया. दुधी भोपळा, कारले आणि हे आहे माझ्याकडं मुळ्याच्या शेंगात. हे मी घरीच बी तयार केले. ते कशा पद्धतीने तयार केले त्याबद्दल मी एक व्हिडिओ टाकला होता. कारल्याची बी आहे याच्यात, कारल्याची बी घेतली. आणि आता 2 शेंगदाणे हे म्हणतात मला खायचे नाही, त्या फुटले होते शेंगा म्हणून. ठीक आहे, ते पण शेंगदाणे. तर या टोपल्यामध्ये मी भुसभुशीत माती तयार केली. त्यानंतर त्यामध्ये केळीचे वाळलेले साले होते ते कुस्करून टाकले. अशा पद्धतीने केळीचे साले कुस्करून टाकायची किंवा मग पावडर बनवून टाकायची, त्यामुळे बिया लवकर रुजतात. हा प्रयोग मी अगोदर पण करून पाहिलेला आहे, तुम्ही एकदा नक्की करून पहा. अगदी धनेसुद्धा टाकताना केळीचे साले असतील ना तुमच्याकडे, ते वाळवून घ्यायचे आणि त्याची पावडर तयार करायची. त्यामध्ये तुम्ही मातीमध्ये ते मिक्स करायचे आणि त्यामध्ये तुम्ही मेथीचं बी, धने किंवा कोणत्याही भाज्यांच्या बिया लावा, लवकर रुजतात. हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, इथं लावले मी बिया, कारले, भोपळा आणि मुळ्याच्या बिया लावल्यात. आणि इथं बघा, हे कण्हेरीच्या काड्या लावल्या होत्या मी. बघा छान फुटलेत. झेंडूचं फूल पण आलंय छान. इथे टमाट्याचे झाडं आलेले आहेत. इकडे आलेत आपल्या शेंगावालाच्या. ही शेंगाची वेल तर मला तोडायचीच होती, पण मी तोडली नाही. आता त्याला शेंगा येत आहेत. आणि खाली बघा किती सुंदर पिवळे फुलं आलेत, इकडून दिसतात बघा. हे आपल्या कंपाऊंडमधले. दारासमोर पाहिजे होते ते, पण तिकडे मागेच चाललं ते झाड. आणि बघा तिकडे बोरीच्या झाडावर खूप छान शेंगाची बेल आहे. तिकडे तर खूप सारे हे आल्या ते बघा फुलं. हे फुलं आहेत सगळे व्हाईट फुलं. आणि हे किचन वेस्ट मी असं टाकत असते. ते किचन वेस्टमुळे खतच तयार होऊन जातं हे एक प्रकारचं. हे पहा, हे बघा एकदम भुसभुशीत माती होऊन जाते. हे सुकल्यानंतर आहे ना, मी असं खालीवर करते माती, तर ते पूर्ण खत होऊन जातं. कुजतं, ते डिकम्पोज होतं.
आणि इकडे आपले हे लावलेले होते अद्रक, त्या अद्रकीच्या मातीला थोडासा रेस्ट आहे आता, कारण की आता ही हळद जर वाढली तर ती हळदसुद्धा पूर्ण पांगते किंवा मग एवढी पांगणार नाही, पण हळदीला थोडंसं जागा मिळाली मोकळी. तर झाडं झुडं लावून झाले आणि आता आम्ही बसलोत मस्त निवांत. पक्ष्यांचा चिवचिवाट आहे, खूप छान वाटतं टेरेसवर. इकडे पण आमचे काही झाड आहेत. सायंकाळच्या वेळेला छान वातावरण होतं, पण बसायला जास्त वेळ नाही राहत. खाली दुकानात कोणी ना कोणी आवाज देतं. आता आम्ही बसलो, पण जायचं आहे पटकन खाली. तर आजच्या ब्लॉगमध्ये इथे थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.